सुरुवातीला एक मोठी बातमी आहे। छत्रपती संभाजीनगरच्या नामांतराच्या मुद्द्यावरून एकीकडे राजकीय वातावरण तापत असताना दुसरीकडे संघटना आणि पक्ष समर्थनार्थ आणि विरोधात रस्त्यावरती उतरताना पाहायला मिळतायत। आज छत्रपती संभाजीनगर नामांतराच्या समर्थनार्थ हिंदू जनगर्जना मोर्चाचं आयोजन करण्यात आलंय। क्रांती चौकातून सकल हिंदू समाजाच्या वतीने हिंदू जनगर्जना मोर्चा काढला जातोय। मात्र या मोर्चाला पोलिसांनी परवानगी नाकारली आहे, तरी देखील आयोजक हा मोर्चा काढण्यावरती ठाम आहेत। त्यामुळे पोलीस आणि मोर्चा काढणाऱ्यांमध्ये संघर्ष होण्याची शक्यता नाकारता येत नाही। नामांतराचं समर्थन करत या मोर्चातून गोहत्या, लव जिहाद आणि धर्मांतर विरोधी कायदा राज्यभर लागू करण्याची मागणी देखील केली जाणार आहे। सिद्धार्थ गोदाम आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहे। सिद्धार्थ, आज छत्रपती संभाजीनगर मध्ये जो काही मोर्चा निघतोय, काय त्याबद्दल? निश्चितपणे मोर्चाची परवानगी नाकारलेली आहे। थोड्या वेळात मोर्चा सुरू होईल। माझी याच विषयी बोलण्यासाठी माझ्यासोबत शिवसेनेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे दादा, छत्रपती संभाजीनगर झाल्यानंतर इम्तियाज जलील यांनी आंदोलन केले आणि त्यांच्या विरोधात अनेक हिंदुत्ववादी संघटना आंदोलन करतात। आता सुद्धा या ठिकाणी आंदोलन थोड्या वेळात होणार आहे हिंदू जनगर्जना नावाने। मला वाटतं या ज्या सगळ्या गोष्टी चालू आहे राजकीय हेतूने चालू आहे। या शहराचं, या संभाजीनगरचं वातावरण जातीय विद्वेष पसरवण्याचं काम दोन्ही बाजूने चालू आहे। एमआयएम सारखी संघटना असेल आणि काही स्वतःला हिंदुत्ववादी म्हणणाऱ्या काही संघटना आहेत, त्याच्यात त्या काही सर्व हिंदूंचं प्रतिनिधित्व करत नाही। परंतु माझं मत याच्यात असं आहे की या संभाजीनगरचं नामकरण आता झालेलं आहे। केंद्राचा आदेश निघालेला आहे, राज्याचा आदेश निघालेला आहे आणि असा आदेश निघाल्यानंतर या आता नामकरणाला कोणी थांबवू शकत नाही। आणि म्हणून याच्याविषयी आता आपण फार आवाज उठवणं हे काही गरज नाही, कारण आवाज फार उठवले आपण मागचे 30-35 वर्ष याच्यावर आवाज उठवतो। शेकडो केसेस, हजारो केसेस कार्यकर्त्यावर झालेले आहेत। म्हणून आता हे नामकरण झाल्यानंतर मला असं वाटतं एमआयएम आणि काही भारतीय जनता पार्टीच बोलेल मी की एकमेकाला ऍडजस्टमेंट करून इथं राजकारण करतात। तू मुसलमानाची बाजू घे, मी हिंदूंची बाजू घे, तू हिंदूंना उचकव, तू मुसलमानाला उचकव, आणि असं करून एक वातावरण खराब करण्याचं काम या शहरात चालू आहे असं मला वाटतं। पण शिवसेनेने सुद्धा या संभाजीनगरच्या नावावर अनेक आंदोलन केली, राजकारण केलेलं। पण त्यावेळेस नाव झालं तर होतं ना, आता नामांतर झालेलं आहे। नामांतर झाल्यानंतर आता काय आंदोलन करायचं? मी नामांतर करा या मागणीसाठी आंदोलन करत होतो, आता नामांतर झाल्यानंतर मी आंदोलन कशाला करू, हा माझा प्रश्न आहे। बरं सिद्धार्थ, मी नामकरण करा असं। सिद्धार्थ, धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी। तर आज मोर्चे निघतायत ज्या नामांतराच्या समर्थनार्थ आणि त्यासाठी मोर्चामध्ये सहभागी झालेले काही जण, त्यांच्याशी आपण बोलत होतो। आणि यानंतर आता पुढच्या बातमीकडे आपण वळणार आहोत। म्हणजे कोकणातून बातमी आहे ती म्हणजे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेडमधल्या सभेला उत्तर म्हणून त्याच गोळीबार मैदानामध्ये आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सभा होणार आहे। संध्याकाळी 6 वाजता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सभेला संबोधित करणार आहेत। या सभेची जबाबदारी रामदास कदम यांच्यावरती देण्यात आली आहे आणि या सभेत एकनाथ शिंदे कुणावरती हल्लाबोल करतात याकडे सगळ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलंय। काही दिवसांपूर्वी या सभेचा एक टीजर जारी करण्यात आला होता, तर सभा रेकॉर्ड ब्रेक होईल असा विश्वास शिवसेना नेत्यांनी व्यक्त केलाय। माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, रत्नागिरीतल्या खेडमध्ये होणाऱ्या सभेनं पुन्हा एकदा आमदार योगेश कदम यांच्या विजयावरती शिक्कामोर्तब होणार असल्याचं उदय सामंत म्हणाले। ज्यांनी इतरांना पक्षात घेऊन जे आराखडे रचलेत ते धुळीला मिळणार असल्याचा हल्लाबोल देखील उदय सामंत यांनी केला। नेते आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांची सभा ही उद्या 5 वाजता खेडमध्ये होणार। शिवसेनेचे मुख्य नेते आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांची सभा ही उद्या 5 वाजता खेडमध्ये होणार आहे। अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत, कशी सभा होणार आहे, किती लोक जमणार आहेत, पण एकच महत्त्वाची याच्यातली गोष्ट मी आपल्याला सांगू इच्छितो की उद्याच्या सभेनं पुन्हा एकदा आमदार योगेश कदमांच्या विजयावर शिक्कामोर्तब होणार आहे। काही लोकांनी जे काय आराखडे बाकीच्या लोकांना पक्षात घेऊन रचलेले आहेत ते उद्याच्या सभेनं धुळीला मिळणार आहेत आणि विक्रमी सभा ही उद्या खेडमध्ये होईल। आम्हाला घेतल्याशिवाय जर शिवसेना भाजपने जागा वाटप केलं तर आम्ही सुद्धा स्वतंत्र लढण्यास तयार आहोत असं वक्तव्य केलंय राष्ट्रीय समाज पक्षाचे महादेव जानकर यांनी। लोकसभेच्या महाराष्ट्रातील 48 जागा आम्ही लढवू,
भाजपला जर आमची गरज वाटत असेल तर त्यांनी सोबत घ्यावं अथवा आम्ही त्यांच्यावरती अवलंबून नाहीत असं जानकर म्हणाले. गरज वाटत नसेल आमची तर आम्ही स्वतंत्र लढणार आहे. जर भाजपाची इच्छा नसेलच आम्हाला घ्यायची तर आम्ही त्यांच्या मागे लागायचो, त्याने आम्हाला नाही म्हणायचं तर आम्ही आमच्या ताकदीवर देखील स्वतंत्र 48 लोकसभा लढवण्याची आमची तयारी आहे. की बावनकुळे साहेबांनी सांगितलं की मला वाटतं 248 जागा बीजेपी आणि 40 जागा काहीतरी शिंदे साहेबाला. जर त्यांची इच्छाच नसेल आम्हाला मंडळींना घ्यायची तर आम्ही आमच्या ताकदीवर लढू आणि आम्ही आमची ताकद दाखवू. भारतीय जनता पक्षानं नुकताच युतीचा फॉर्म्युला जाहीर केला. मात्र यामध्ये शिंदे भाजप सरकारला पाठिंबा देणाऱ्या लहान पक्षाचा उल्लेखच नाहीये. यावरती आमदार बच्चू कडू यांनी सूचक वक्तव्य केलं. बावनकुळेंनी केलेलं वक्तव्य तपासलं पाहिजे. आगामी निवडणुकीतील युतीचं अजून काही ठरलेलं नाही, ते येणारा काळ पाहून ठरवू असं सूचक वक्तव्य बच्चू कडूंचं. आम्ही सध्या शिंदे सरकारांना पाठिंबा दिलेला आहे. आता येणाऱ्या विधानसभेमध्ये युती करायची नाही करायची, किती जागा देणार नाही देणार, त्याचं काही अजून काही ठरलेलं नाही आहे. आता बावनकुळे साहेबांनी दिलेलं वक्तव्य हे ऑथोराईज आहे का अनऑथोराईज आहे, किंवा त्यांनी चुकून त्यांचं शब्द निघालं काय, हे पण तपासलं पाहिजे. पण माझं असं मत आहे, आमचा पाठिंबा दिलेला आहे. युतीचं काही अजून आमचं ठरलं नाही, ते पाहू. येणारा काळ कसा येतं काय येतं त्याच्या पद्धतीने समोर जाता येईल. राज्यातल्या सत्ता संघर्षाचा निकाल महाविकास आघाडी तसंच उद्धव ठाकरे यांच्या बाजूने लागेल अशी आशा काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण यांनी व्यक्त केली. सरन्यायाधीशांनी व्यक्त केलेल्या मतावरून तसं अपेक्षित असल्याचं अशोक चव्हाण म्हणाले. ज्या पद्धतीने आपल्या चीफ जस्टिसने त्यांची मतं व्यक्त केलेली आहेत, त्यामुळे निकाल हा महाविकास आघाडीच्या संदर्भात आणि उद्धव ठाकरे यांच्या बाजूने जाईल असं अपेक्षा आहे आम्हाला. बघूया. आता भीमा सहकारी साखर कारखान्याची पोलखोल करण्यासाठी खासदार संजय राऊत लवकरच सभा घेणार असल्याची माहिती आमदार रवींद्र धंगेकर यांनी दिली. तर दौंडवरती माझं लक्ष असून दौंड तालुक्यातील जनतेला कोण जर लुटत असेल तर त्यावरती आवाज उठवणार असं देखील धंगेकर म्हणालेत. तर शेतकऱ्यांच्या मानगुटीवर बसून मलिदा दौंडचे आमदार राहुल कुल यांनी खाल्लेला आहे अशी टीका देखील रवींद्र धंगेकरांनी राहुल कुल यांच्यावरती केली. 2 दिवसापूर्वी संजय राऊतांनी तो घोटाळा उघडकीस आणलेला आहे. संजय राऊत थोड्या दिवसात या ठिकाणी पोलखोल करायला या ठिकाणी सभा घेणार आहेत. शेवटी हा माझं गाव आहे, माझा तालुका आहे आणि ह्याच्यावर माझं प्रेम आहे. मी जरी पुण्यात असतो तरी माझं गावाकडे लक्ष असतं. आपण म्हणतो गार उडते आकाशी तिची नजर पिल्लावरी. पक्षाच्या विरोधात दौंड तालुक्यावर माझं प्रेम आहे. त्यामुळे जर ह्या इथल्या जनतेला कोण लुटत असेल तर त्याचा आवाज उठवणं माझ्यासारख्या कार्यकर्त्याचं काम आहे आणि तो उठवणार आहे. जळगाव जिल्हा दूध संघाच्या अपहार आणि भ्रष्टाचार प्रकरणी भाजप आमदार मंगेश चव्हाण आणि राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे पुन्हा आमने-सामने आलेत. दूध संघातील अपहाराला खडसे परिवार जबाबदार असल्याचा आरोप करत 8 दिवसात खडसेंविरोधात पोलिसात गुन्हा दाखल करणार असल्याचं आमदार मंगेश चव्हाण यांनी सांगितलंय. तर मंगेश चव्हाणांच्या काळात तूप बटर लोण्याचा भ्रष्टाचार झाला आणि या प्रकरणी गुन्हा दाखल करावा यासाठी आधीच पोलिसात तक्रार दिलेली आहे. मात्र तो गुन्हा कसा दाखल होईल याची आधी व्यवस्था करा असा टोला राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी लगावलाय. तर गुंडागर्दी आणि दादागिरीनं प्रश्न सुटत नसून लोकशाही पद्धतीनं जे काही योग्य असेल ते करण्याचा सल्ला देखील खडसेंनी आमदार मंगेश चव्हाण यांना दिला. आम्ही मागील कार्यकाळात पुन्हा 2.5 ते 3 करोड रुपयाचा भ्रष्टाचार, कशा पद्धतीने बिलं तयार झालीत, एकाच बिलांच्या आधारे वाईहूनही तूप सोडलं, बटर सोडलं, लोणी सोडलं, असे जळगावहूनही तसं झालेलं, कशा शिस्तबद्ध पद्धतीने तो अपहार झालेला आहे. ती कॉन्स्पिरसीसह मी ऑडिट रिपोर्ट प्रथमदर्शी आलेले आहे, त्याच्यावर अभ्यास चालला आहे. त्याची देखील फिर्याद मी 8 दिवसाच्या आत पोलिसांमध्ये दाखल करणार आहे. गुन्हे दाखल करायच्या आधी मी स्वतःच तुमच्यावर गुन्हे दाखल करण्याच्या संदर्भामध्ये पोलिसांकडे जी कंप्लेंट दाखल केली आहे ती आधी दाखल करायला सांगा. ह्यांनीच मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार केला. यांच्या कालखंडामध्येच त्याचं नुकसानही झालं, तुपाचंही नुकसान झालं. आतापर्यंत अशा स्वरूपाचं नुकसान जे झालं ते आत्ता अलीकडच्या कालखंडात मोठ्या प्रमाणावर झालं. मग त्याच्यावर गुन्हे दाखल करायची आधी व्यवस्था करा आणि चौकशी जरूर केली पाहिजे. मी या बाजूचा आहे नेहमी. आम्ही कधी भ्रष्टाचारात संरक्षण घालणार नाही. गुंडागर्दीने दादागिरीने कधी प्रश्न सुटत नसतो.
आता यवतमाळ जिल्ह्यामध्ये सिंचन प्रकल्प रखडले असल्याची कबुली पालकमंत्री संजय राठोड यांनी दिली। रखडलेले प्रकल्प पूर्ण करून नवीन प्रकल्पांना मंजुरी देणार असल्याचं आश्वासन राठोड यांनी दिलं। या जिल्ह्यामध्ये सिंचनाचं क्षेत्र कमी आहे, आम्हाला माहित आहे। अनेक सिंचन प्रकल्प हे पूर्ण झाले नाही आणि म्हणून आता फटकन जादूची काही कांडी नाही की सत्तेत बसवून फटाफट होऊन जाईल। आणि म्हणून दीर्घकालीन योजना काय करायच्या, अल्पकालीन योजनेचा काय फायदा शेतकऱ्यांना द्यायचा याचं खऱ्या अर्थानं नियोजन करून आज सुद्धा। यानंतर थेट जाऊयात संजय राऊत बोलतायत तिथे। तर मी काही बोलणार नाही, पण देशाचे कायदा मंत्री जे आहेत आपले किरण रिजिजू हे मात्र वारंवार न्यायालयावर दबाव आणतात। कालचंही त्यांचं वक्तव्य जे आहे की काही न्यायमूर्ती आजी माजी जे काय असतील ते हे सरकारविरोधी मत व्यक्त करतात किंवा अशा पद्धतीनं राष्ट्रद्रोह्यांना मदत करतात। याचा अर्थ काही धमकी आहे का? आणि त्यांना आम्ही बघून घेऊ। सरकारविरुद्ध काम करणं किंवा सरकारविरुद्ध बोलणं देशद्रोह नाही। मुळात अशा प्रकारे कायदा मंत्र्यांनी वक्तव्य करणं हा न्याय यंत्रणेवर दबाव आणण्याचा प्रयत्न आणि अत्यंत गंभीर बाब आहे। देशाची न्याय व्यवस्था न्याय यंत्रणा स्वतंत्र राहू नये, ती सत्ताधाऱ्यांच्या टाचेखाली राहावी, त्यांची गुलाम राहावी। आमचं ऐकलं नाही तर आम्ही तुम्हाला धडा शिकवू, अशा प्रकारची धमकी आहे। आम्हाला हवे तसे निर्णय द्या, आम्ही नंतर तुम्हाला जे देऊ राज्यपाल पद इतर सरकारी पद ती घ्या आणि गप्प बसा। आणि जे घेणार नाही आणि जे भूमिका मांडत राहतील त्यांना आम्ही सोडणार नाही, अशी भूमिका अशी धमकी जर या देशाचे कायदा मंत्री घेत असतील तर तो या देशाचा या संविधानाचा आणि कायद्याचा खूप मोठा अपमान आहे। ज्या पदावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बसले आणि कायदा मंत्री म्हणून त्या पदाला प्रतिष्ठा प्राप्त झाली, त्या पदावर असे लोक बसवून न्याय यंत्रणेला धमका देणारं सरकार, यालाच हुकुमशाही म्हणतात। आणि राहुल गांधींनी याच हुकुमशाहीविरुद्ध लंडनमध्ये आवाज उठवला आणि तो आवाज उठवला म्हणून राहुल गांधींचं लोकसभेचं सदस्यपद रद्द करण्याच्या हालचाली सुरू आहे आणि म्हणून आम्ही आज सगळे दिल्लीत जातो आहोत। बोला सर, हिंदी में बताइए। जिस तरह से किरण रिजिजू ने कल स्टेटमेंट किया धमकी है, हमारी जुडिशरी को सीधी सीधी धमकी है। हमारी बात मानो, हम जो कहेंगे वही करो, अगर नहीं करोगे तो देखा जाएगा। हम सरकार है, हम सत्ता है। इस प्रकार की धमकी अगर जिसका कानून मंत्री देता है इसका मतलब क्या है? जरूर मैं हमारे सुप्रीम कोर्ट के चीफ जस्टिस चंद्रचूड़ साहब का बयान भी मैंने देखा है कि हमारे ऊपर कोई दबाव नहीं है। आप जैसे बहुत कम लोग होंगे जो दबाव को मानते नहीं, लेकिन दबाव है। और मैं देख रहा हूँ कि देश के लॉ मिनिस्टर कानून मंत्री जिस पद पर डॉक्टर बाबा साहेब आम्बेडकर बैठे थे, जिस डॉक्टर बाबा साहेब आम्बेडकर ने संविधान लिखा है, उस पद पर बैठकर आप जजेस को धमकियां दे रहे हो, आप जुडिशरी को धमका रहे हो। ये कौन सा लोकतंत्र है? अगर आप हमारी बात नहीं मानोगे तो हम आपको शांति से जीने नहीं देंगे, देख लेंगे। ये कानून मंत्री को शोभा नहीं देता। एक तो हमारी बात मानो और बाद में हम जो रिटायरमेंट के बाद आपको राज्यपाल बनाओगे, राज्यसभा में भेजेंगे, किसी कमीशन के चेयरमैन बनाओगे, ये सब सुविधा लीजिए, नहीं तो कार्रवाई को सामने जाइए। पर सर, कहीं ना कहीं हमने देखा है कि पास में भी इस तरह की स्टेटमेंट दोनों की तरफ से किए जाते हैं, चीफ जस्टिस हुआ किरण रिजिजू की तरफ से, तो कहीं ना कहीं जो एक कॉन्स्टिट्यूशनल ढांचा है उसको ठेस पहुंचाने की ये सरकार जब से सत्ता में आई है तब से ना संविधान मान रही है, ना कानून मान रही है, ना संसद को मान रही है। ये सबको मालूम है। जिस इलेक्शन कमीशन में हस्तक्षेप किया, जुडिशरी में हस्तक्षेप हो रहा है, सीबीआई में हस्तक्षेप हो रहा है, ईडी में हस्तक्षेप हो रहा है,
वैसे वो अपने कब्जे में, अपने जेब में इस देश की सर्वोच्च कानून व्यवस्था, न्याय व्यवस्था भी अपने जेब में डालना चाहते हैं। लेकिन इस देश में आज भी कुछ जजेस ऐसे हैं, न्यायमूर्ति है, जो सरकार के दबाव में झुकने को तैयार नहीं है। तर खासदार संजय राऊत बोलत होते आणि केंद्रीय मंत्र्यांवरती आणि केंद्राच्या संपूर्ण कारभारावरतीच ते एक प्रकारे टीका करत होते। एक छोटासा ब्रेक इथे घेऊयात आणि लगेच परत येऊयात। पाहत राहा न्यूज 18 लोकमत।